दुधी भोपळा आणि मुगाची अशी भन्नाट भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? चला, चविष्ट, पौष्टिक आणि अगदी झटपट तयार होणारी ही घरगुती भाजी भात किंवा पोळीबरोबर एकदम मस्त लागते. चला तर मग पटकन बनवूया ही स्वादिष्ट भाजी. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, हा आपण जो दुधी भोपळा घेतलेला आहे तो ना, जो त्याचं जाड आवरण असतं ते आपल्याला पहिलं काढून घ्यायचं आहे. तर त्याच्यावरचं जे आवरण आहे ते आपण पिलरने काढून घेत आहे. ते तुम्ही बघू शकता. मस्तपैकी दुधी भोपळ्याची भाजी आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ म्हणजे अख्खं मूग आपण भिजत घातलेले जे आहे, तुम्ही आता बघत आहात आदल्या रात्री. तर हे मूग आपण या दुधी भोपळ्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे लहानांनाही ती भाजी आवडीने खाता येईल. आणि ही भाजी म्हटलं की दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं केसांसाठी भरपूर गुणकारक असते आणि मूग हे एक प्रोटीनचा सोर्स आहे. तर आपण तेच करणार आहोत. तर इकडे आपण भोपळा चांगला कापून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि कोणाकोणाला इकडे दुधी भोपळ्याची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आता हा जो भोपळा आहे मस्तपैकी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे कसं आपल्याला हा खाण्यायोग्य होईल. तर इकडे तुम्ही बघू शकता मस्त असा दुधी भोपळा आहे. दुधी भोपळा म्हटलं की केसांसाठी भरपूर गुणकारी असतं मित्रांनो. कोणाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तर नक्की त्यांनी हप्त्यातून एकदा तरी दुधी भोपळ्याची भाजी करून खावी. आणि ही भाजी आपण मित्रांनो बनवलेली आहे सुक्की. ही टिफिनसाठी एकदम बेस्ट ऑप्शन असू शकते आणि लवकरात लवकर होते. तर हे तुम्ही बघू शकतात आईने इकडे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर याचंच आपल्याला दुधी भोपळ्याचं थोडासा आपण रस्साही ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला भाताबरोबर पण ही भाजी खाता येईल. तर इकडे आपण 2 चमचे तेलामध्ये कळखळून तापलेलं आहे, चांगलं तेल मस्तपैकी तापलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे ॲड केलेले आहे. जिरे आणि कढीपत्त्याचा तडका एकदम मस्त असा सुगंध येतो मित्रांनो. सकाळसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकते. सकाळी टिफिनला जर तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर एक बेस्ट ऑप्शन असू शकते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर ही टिफिनला तुम्ही बांधून देऊ शकता. त्याच्यानंतर आपण इकडे टाकलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट, एवढंच. ह्याच्यामध्ये काही जास्त इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केलेले नाही, जे मी तुम्हाला असे लिहून द्यावे समथिंग लाईक दॅट. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे तर टाकणारच आहोत, बट हे तुम्ही बोटावर मोजू शकता आणि तुमच्या इझिली लक्षात राहतील. म्हणून तर ही जी आहे घरात जे जिन्नस अवेलेबल असतात त्या जिन्नसपासून आपण ही भाजी बनवलेली आहे. इकडे आपण टाकलेली आहे हळद. मस्तपैकी हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम मस्त असा सुगंध सुटलेला आहे. 1 बाय 1 सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचे आहेत इकडे. त्याच्यानंतर इकडे ॲड केलेले आहे धने पावडर 1 चमचा आणि प्रमाण राहणार आहे 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 मोठा चमचा जी आपण कोथिंबीर, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट वापरली आहे त्याचा 1 मोठा चमचा आपल्याला वापरायचा आहे. इकडे मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. तर ही एक मस्त अशी ऑप्शन असू शकते. इकडे आपण टाकलेलं आहे मूग, जे की भरपूर प्रोटीनचा एक इम्पॉर्टंट सोर्स असतो. तर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आपला मसाला चांगला फ्राय करून झाला आहे. त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेला आहे मूग. 5 मिनिटांनंतर आपण मूग ॲड करायचा आहे. मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मूग मिक्स झाल्यावरती 5 मिनिटांनंतर आपल्याला इकडे टाकायचं आहे आपली दुधी भोपळ्याची कापं. हे जे आपण बारीक कापं करून घेतलेले आहेत, दुधी भोपळा आपण बारीक कापून घेतलेला आहे, तो मूग टाकल्यानंतर 5 मिनटं असो किंवा तुमच्या हिशोबानुसार आम्ही सिमर करत आहोत. ते सिमर म्हणजे हळू फ्लेमवरती आमचं इंडक्शन ठेवलेलं, म्हणजे प्रॉपरली असं कुक झालं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार जेव्हा दुधी भोपळा बॉईल होतो, जेव्हा मूग बॉईल होते तेव्हा तुम्ही दुधी भोपळा टाकू शकतात. तर हे बघा इकडे मस्तपैकी 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दुधी भोपळा टाकल्यानंतर मूग आणि दुधी भोपळा दोन्ही चांगलं मस्तपैकी बॉईल झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. ज्यांना कोणाला दुधी भोपळ्याची भाजी बनवायची असेल अशा पद्धतीने त्यांनी नक्की बनवून बघा. म्हणजे प्रत्येकाच्या घरी बनतच असते ही दुधी भोपळ्याची भाजी, परंतु प्रत्येकाची बनवण्याची स्टाईल आणि मसाले जे असतात ते वेगवेगळे असतात. तर काहीतरी चेंज
जिभेला टेस्ट असतो ना, तो वेगळा टेस्ट भेटावा, चांगला टेस्ट भेटावा म्हणून फॉर अ चेंज तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवू शकता मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आपण इकडे सर्व केलेली आहे दुधी भोपळ्याची आणि मुगाच्या डाळीची, अख्ख्या मुगाची भाजी. तर मस्त असं टिफिनसाठी एक ऑप्शन आहे. तर जरूर या पद्धतीने करून बघा. आपले दररोज व्हिडिओज येत असतात, तर जरूर मुंबईकर या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.